बजरंग दलवाले तर देऊ राहिले, अजून आमची बैल धरून घेता, मग काय करायचं आम्ही? गाड्या पकडून आले, मग ते गाड्यावाले गाड्या पकडताना लोक बैल घेताना शेतकऱ्याचं मरण आहे त्याच्यात. कि बरकड़ी का ये दूसरा या तीसरा बाजार भी जो है ठप हुआ पड़ा है. गाडी टाकून आणि कोणी घेत बी नाही त्यांना. नाही का? अजून कोणता बाजार झाला तुम्ही? निरीली गेलो, निरीली बी तसंच कोणीच मागितलं नाही. मागपतले बी नाही मागले. आटेचा काही गोष्ट कोणीच मागितलं नाही. आठचं कोणी केलं नाही. असं का बरं होतंय? गाड्या पकडून आले, मग ते गाड्यावाले गाड्या पकडताना लोक बैल घेताना शेतकऱ्याचं मरण आहे त्याच्यात. असं आहे का? मग आता काय करणार तुम्ही? आता काय करा, फाशी घ्यावर का आम्हाला ना. बैल विकायचा आमची आता पेरणी करा काय का बैल शिकत फिरा भाज्या तेवढ्यात कुठलं पैसे करा. मला फिरवले दादा, आमचे बैल विकू राहिले, आम्ही काय करायचं दादा? आम्ही शेतकरीच आहे, मराठा का आम्ही 3-4 पदार आमचं भाडं तोडं, आम्हाला कुठाला पैसे पुढे आता काय अडी अडचण राहते आमची, त्याच्यामुळे येताना आम्ही बैल विकायला आम्हाला पैशांची गरज राहते. बजरंग दलवाले तर देऊ राहिले, अजून आमची बैल धरून घेता, मग काय करायचं आम्ही? मागत नाही, काय करायचं? 40 गेलो, धुळ्याला गेलो, आज वरती लागले 3,000 पासून काय करायचं? कोणीच मागितलं नाही. नाही मागत. आता काय करणार? आमच्या वावरात मटेरियल टाकायचं आम्ही, मटेरियल काही नाही, काय करायचं? आता कुठे जाणार तुम्ही आता? आता काय करायचं? शिवून घ्यावं लागेल, काय करू? इथं मग पावडर तकलीफ जास्ती हा? तकलीफ रोडावर तकलीफ देऊ राहिली. बजरंग दलवाले सगळे त्रास देऊन राहिले. बजरंग दलवाले देऊ राहिले काय? तर आता काय करशील बैलांचं तुम्ही? बहिणीचं काय करू? जिंकले तर बरं आम्ही पाहू एखादी पावडर मरून देऊ, काय करायचं? आजपर्यंत 6,000 रुपये भाडं गेलं माझं, पण बैल विकत नाही. अपेक्षा काय करायला पाहिजे? माझी काल पाहिजे शेतकरीचा एवढं दुसरं काय? आज एक बैल इथं थांबत नाही. दोराशिवाय आहे का? जर शेतकरीचा मालच नाही इकल्या गेला तर काय होणार? सरकारने आम्हाला काहीतरी करायला पाहिजे, मग तुम्ही कधी करायला पाहिजे आम्हाला काहीतरी? पैसे देऊ. आम्ही शेतकरी काय करायचं मग? आम्ही त्यापारी आमचे बैलांनी घेऊ राहिले, त्यांचे बैल ते बजरंग दलवाले धरून घेऊ राहिले, जास्त अडचण सांगता याच्या पुढे गाड्या धरायचं काय करायचं आम्ही? ही आमची विनंती आहे तुमच्यामुळे. तरी एकदम भयान झालेले. आता म्हणतो चालू करा, परवानगी आल्याशिवाय चालू करणार नाही, गाड्या धरायचा अधिकार नाही.